कशाला लग्न करेन? म्हणजे भाईचं झालंय का, पेंट्याचं झालंय का? मग मी कशाला लग्न करेन? काहीतरी जमलं. अगं आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांमुळे लग्नाचाच काय स्वतःचा विचार करायला सुद्धा वेळ नाही आम्हा कोणाला. पण आता कुठल्या जबाबदाऱ्या? आदित्यचं पण लग्न झालंय. अगं आदित्यचं लग्न ही एक जबाबदारी झाली, त्याच्या बाबतीतल्या कित्येक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत अजून. त्याला मालक बनवायचंय. मालक? तर हे काय नवीन? हे नवीन नाही आहे. अगं मागे नाही का त्याला स्वप्न पडलं होतं कंपनीचा मालक झाल्याचं, मग ते पूर्ण करायला नको? त्यासाठी गेलाय तो फॅक्टरी आणि नोकरी दोन्ही टिकवण्यासाठी. डोकं गरम असताना हे सगळं कसं जमणार आहे काय माहिती. भगवान, त्याची शिस्त नाही, सईलाही नाही आणि या फॅक्टरीवाला नाही दिसत नाही. भगवान, इकडे नुसता पसारा, कधी साफ केले काय माहिती. संशय घेऊन माझ्या मामाच्या इमेजवर आणि त्याच्या चारित्र्यावर डाग नको पडूस. अडगळीची खोली वाटते फॅक्टरीच्या ऐवजी, अर्थातच बंद पडायला आली आहे. कशी चालणारी फॅक्टरी? नाहीच चालणार, मी सांगतो ना. अहो नाहीच चालणार. तुम्हाला ही फॅक्टरी बंद पडायला हवी आहे? तुम्हाला चालायला हवी? अर्थात हो. मग तेच बोललो मी. तुम्ही फॅक्टरी चालणार नाही म्हणत आहात आला. मिस्टेक तुमची समजून घेण्यामध्ये मिस्टेक झाली. नाही चालणार म्हणजे असला बेसिस्त कारभार या कंपनीत नाही चालणार असं म्हणायचं होतं शिंदेना. सांगा तुम्ही. काय आपली नीटशी ओळख नाही ना, म्हणून तुमचा गैरसमज झाला. मी शिंदे आणि मी धोत्रे. काय त्या भगवान म्हणून मजबुरीनं आम्हाला हे संप हडताळ याच्यामध्ये सामील व्हावं लागतं. खरं तर आम्ही कंपनीच्या बाजूचे आहोत, कामगारांच्या बाजूचे नाही. कामगारांची बाजू आणि कंपनीची बाजू या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या आहेत का? दोन्ही नाहीयेत, नसायला हव्या. सगळ्यांचं सगळं एकच. एका बीजापोटी तरु कोटी कोटी, आधी सुमन ऐकले मग फळ येती. रामकृष्ण हरी. माऊली, तुम्ही आत्ता इथे? अहो संत ते साहेब आहेत, ते कधी येतील कधी जातील. कंपनीचे मोठे साहेब आहेत. मी काही मोठा साहेब वगैरे नाहीये. बरं छोटे साहेब, मोठे काय छोटे काय, साहेब ते साहेब ना. साहेब तंबाखू खाणार? धोत्रे तसं नाही होत रे. ते साहेब आहेत, ते तंबाखू थोडीच खातात. ह्या अशा वेळी साहेब ब्रेकफास्ट खातात. जा साहेबांसाठी काहीतरी ऑर्डर कर. ओ माऊली, तुमचं कीर्तन करून झालं असेल तर जा आणि सँडविच सांगा 3. 3? एक साहेब खाणार, 2 मी खाणार. आम्ही खाणार. मी इथं ब्रेकफास्ट करायला आलो नाहीये. मी इथे फॅक्टरी का चालत नाहीये, इथं सप्लाय का होत नाही, टार्गेट्स का मीट होत नाही ते बघायला आलो. आम्ही सांगतो ना. काय शिफ्ट टायमिंग काय तुमचं? 9ची शिफ्ट आहे, 10ला सुरू होते. सगळे जमेपर्यंत 12-1 होतात. आणि आम्ही 1ला जरी आलो तरी लंचला मात्र बरोबर 2 वाजता जात. हा बर, तुम्हाला लंच मध्ये काय मागू? कडकनाथ कोंबडी मागू? तुमचा तो सो कॉल्ड लीडर, तो भगवान सगळे कुठे आहे सांगा मला. का नाही येतो इथे? अहो शेवटी तो भगवान आहे. भगवान म्हणजे देव. देव आपल्याला पाहिजे तेव्हा पावतो का? तो त्याच्या मर्जीनं पावतो. तसा भगवान सुद्धा त्याच्या मर्जीने येतो आणि त्याच्या मर्जीने जातो. स्वतःच्या मर्जीचा राजा आहे तो. हो ना? तो राजा असेल किंवा महाराज, तो जिथं कुठे असेल आत्ताच्या आत्ता त्याला इथं बोलवायचं. केबिन असेलच ना इथे. तो आलाय म्हणून घाबरून जायला मी काय 12 बापाची औलाद नाही.
आणि आल्या आल्या ऑर्डर सोडायला. तो काही ह्या कंपनीचा मालक नाही. जा सांगा त्याला, जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत भगवान जगडे काही कामाला हात लावत नाही. जा. इश्क इश्क इश्की इश्क इश्क एक्सक्यूज मी. हा हा ते आमची ताई आहे ना, म्हणजे माझी पोरगी आहे ना, ती म्हणली मला की ताईसनी चहा द्यायला जाशील ना तेव्हा ते आसकुस का फासकुस काहीतरी म्हणून. तुम्ही चहा घ्या ना. नाही नको. अहो अद्रक वाला एकदम घ्या. थँक्यू. ते युनियन लीडर आहेत ना भगवान, त्यांच्या मिसेस ना तुम्ही, विद्या. अगं बाई, तुम्ही कसं काय लक्षात ठेवलं? कसं म्हणजे? का नाही राहणार लक्षात? एकाच भेटीत तुम्ही आमच्या सारख्यानं लक्षात ठेवणं म्हणजे. तुमच्यासारख्या म्हणजे काय फरक आहे आपल्यात? वेगळं नाही पण फरक तर आहेच ना. काय फरक आहे? मला काय शिंग आहे का शेपूट आहे मला? नाही म्हणजे आधी मला मारकुटी म्हैस म्हणतो बरेचदा, पण त्यामुळे काय मी खरीच मारकुटी म्हैस नाहीये. चला काय पण सांगता बाई तुम्ही. अहो सिरियसली, तो मला अनेकदा मारकुटी म्हैस म्हणून हाक पण मारतो. हा मग काय आपल्यात काही फरक नाही बघा. कारण भगवान पण मला समध्यांसमोर मसाडच म्हणते, मग मी पण त्याला रेडा म्हणते बघा. नाही चालेल. तुम्ही खूप हसलात, मला खूप आवडलात तुम्ही. तुम्ही काय म्हणताय? विद्या म्हणा ना. ओके, मग तू सुद्धा आजपासून मला सई असं म्हण. सई? तुमचं नाव सई आहे? येस, सई. सई बिराजदार, आदित्य कश्यपची बायको आणि ब्रह्म्यांची सून. काय म्हणलं? सई बिराजदार, आदित्य कश्यपची बायको आणि ब्रह्म्यांची सून. कश्यपची बायको आणि ब्रह्म्यांची सून, मग सई बिराजदार कशी? लहानपणापासून हेच नाव आहे माझं. नाही म्हणजे लग्नानंतर बदललं नाही? आता माझंच घ्या ना, मी लग्नाच्या आधीची सुषमा बनसोडे आणि त्याच्यानंतर माझं विद्या झगडे नाव झालं. पण तुमचं लग्नानंतर नाव पण सई बिराजदार कसं? तुम्ही खरंच लग्नाचे नवरा बायको आहात ना? नाही 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 नाही, झालंय आमचं लग्न. आदित्यने ना चांगलं पळवून नेऊन लग्न केलंय माझ्याकडे. लग्न झालं म्हणून माणूस थोडीनं बदलतो. मी इतके वर्ष सई बिराजदार होते, तशीच सई बिराजदार राहणार आहे. तुमच्या मोठ्या माणसांचं काहीतरी वेगळंच असतं बघा. सई ताई, मी सकाळ धरणं बघते की तुम्ही इथंच बाहेर बसलायत. तिथं आतमध्ये केबिन मध्ये बसायचं ना. आता काय करणार बाबा, माझ्या नवऱ्याला मी आत नकोय म्हणून मग त्याची वाट बघत बाहेर थांबलीये. तुम्हाला सांगते सई ताई, हा नवरा म्हणजे ना जगात सगळ्यात बिनभरवशाचा माणूस आहे. म्हणजे बघा, समोर एखादं जंगली जनावर जरी आलं ना तरी त्याची बी गॅरंटी घेता येते, पण हे नवरे यांची गॅरंटी कवच घेता येणार नाही. बापरे, तुम्हाला खरंच असं वाटतं? मग काय, अहो माझ्या अनुभवाचे बोल आहेत. यांना घरादाराची फिकीर नाही, पोराबाळांची चिंता नाही, आणि बायको तिचा तर नंबर कवाच येत नाही. यांना वाटतं आपण फॅक्टरीत गेलो ना म्हणजे आपण शाने, पण बायको शिवाय घर चालवून दाखवा म्हणावं यांना. कशी हवा टाईट होते ना ती बघा. कधी बायकोचा विचार नाही, हाऊस नाही, मौज नाही, सारखं आपलं नुसतं काम काम काम. 2 शब्द प्रेमाने बोलावे ते बी नाही. तुमचा नवरा बी तसाच दिसतोय. आता नवीनच लग्न झालंय तुमचं, तरी बी तुम्हाला इथं बाहेर बसून तिथं फॅक्टरीत काम करतायत. यांना बायकोची किंमतच नाहीये. अहो नाही नाही नाही, तसं नाहीये. म्हणजे आदित्य तसा चांगला आहे. तसा चांगला आहे आणि असा कुठलाच नवरा चांगला नसतो. सगळे तसेच चांगले असतात. हो नाही नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली काय झालं ना, आमचं भांडण झालंय माझ्यामुळे. म्हणून माझ्यावर चिडलाय तो आणि न जेवता दिवसभर काम करत बसलाय. म्हणून मग मी इथे थांबले. देवा, काय करावं या चिडक्या नवऱ्यांचं. सगळे ह्याच फॅक्टरीत कुठून येतात? म्हणजे आमचा रेडा युनियन लीडर भगवान, अहो त्यो बी तसाच. तुमच्याने तर जेवण सोडलंय, पण आमचा भगवान त्यो तर घर सोडून गेला होता चिडून. शपथ. मग अहो घर सोडून गेला कुठं? फॅक्टरीत. त्या घुशींनी डोकं उठवलं आणि मच्छरांनी रात्रभर चावून काढलं. मग आला सकाळी घरी परत. त्या मच्छरपेक्षा आणि घुशींपेक्षा बायको चांगली वाटली असेल त्याला.
नाही नाही, माझा आधी पण हट्टी आहे, पण मी डबल हट्टी. अहो हट्ट करणं ही बायकोची ड्युटीच असते, पण ह्यांच्या ड्युटीचं काय नाही. फॅक्टरीचं शटर खाली पाडायची वेळ आली तरी अजून हे हितच. चला कुठे? नवरा युनियनला लाईनीवर आणायला. हो पण कुठे? कुठं म्हणजे फॅक्टरीत. फॅक्टरीत? या घरात रंगांचा सेन्स कोणाला आहे? या घरातली सगळ्यात कलरफुल पर्सनॅलिटी कोणाची आहे? या घरात खरी रंगत कोणामुळे? कोणामुळे? कुणामुळे? कुणामुळे? तुमच्यामुळे. हे बघ, रंगांचं म्हणशील ना सई, तर मला फक्त रांगोळी घालता येत. हो पिंट्या मामा, रंग खेळण्यात आणि रांगोळी घालण्यात काही फरक नाहीये. जमिनीऐवजी अंगावर रंग उधळायचे. तुम्ही तुमच्या आयुष्यात केवढे रंग उधळता? रंग उधळण्याचा अर्थ तरी कळतोय का तुला? पण तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय ना, आणि मेन म्हणजे पटतोय ना? अगं मला पटतंय, पण दादाला पटणार नाही. रंगाशिवाय तो आपल्या सगळ्यांची थोबाड रंगवेल. आपण इतके रंग खेळू की त्यांना अजून रंग लावायला जागाच उरणार नाही. अगं नको सई, गेल्या आठवड्यात तुझं आणि दादाचं भांडण झालं तेव्हा सत्यनारायण आला होता धावून. पण आता तुम्ही माझ्यासाठी एवढंही नाही करणार. ठीक आहे, मी सहन करेन. बाई नको, तू डोळ्यातनं पाणी पण काढू नको ग, मी तुझ्या पाया पडतो. आता याच पाण्याने मी माझी होळी खेळ, पण तोंडातून एक शब्दही काढणार नाही. अगं हे सई, असं नको करूस. तू बोलणं सोडलंस तर आमच्या आयुष्यातले सगळे रंग उडतील. ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल सगळं आयुष्य. सई प्लीज रडू नकोस. मग तुम्हीच सांगा काय करू मी? तू एकटीने काहीच करू नकोस, आपण सगळे मिळून करू. या वर्षी ब्रह्मेंच्या घरात रंगांची होळी साजरी करू. नक्की? आमच्याकडून नक्की, पण दादाच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. आप्पा काय करताय तुम्ही? सईबाई आलीच ना बस. आज मी तुला सगळ्या आरत्या शिकवणार आहे. अहो पण आप्पा, गणपतीला अजून भरपूर वेळ आहे. असं कसं? कालच गणपती बाप्पाचा तो उंदीर मामा माझ्या स्वप्नात आला आणि मला, अहो झोपण्यात काय सणात तुझ्या झोपण्यात थोडी घे. काय सांगता? मग काय झालं? मग काय, मी ताडकन उठून बसलो आणि विचार करू लागलो की या दिवाळीला तुला कुठल्या रंगाची साडी घ्यायची. आप्पा तुम्ही ना खूप क्यूट आहात. क्यूट? मेहनत करावी लागते. सहजासहजी कुणाला क्यूट नाही म्हणता येत काय. हो, आणि गणेशोत्सव आला की या घरात एक वेगळीच रंगत येते. आप्पा रंगत तर वेगळ्या सणाने सुद्धा येऊ शकते, आणि तो रंगाचा सण आता आलाय. कोणता? होळी. होळी. होळी 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 म्हणजे पूर्णाची पोळी. हो साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. आप्पा मला खात्री होती की तुम्ही खूप खुश होणार आहे ऐकून. अर्थात होळी आणि धुळवंडीचं नाव ऐकून कोण खुश नाही होणार. दादा मामांनी सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगितलंय की या घरात कुणीही रंग खेळायचा नाही. त्याचं असंच आहे. बरोबर, मला फुटबॉल खेळायची इच्छा होती, नाही म्हणायला. आता रंगात नाही म्हणतोय. बघा ना, आता आप्पा मला सांगा, दिवाळीत जर का कंदील नाही लावला तर चालेल का? नाही चालणार. रक्षाबंधनला जर का राखीच नाही बांधली तर चालेल? नाही चालणार. मग होळीला आणि धुळवडीला जर का रंगच खेळलो नाही तर चालेल का? कसं चालेल? मुळीच चालणार नाही. या घरात दादा म्हणेल ते होणार नाही, मी म्हणेन तेच होणार. ते काही नाही, या वर्षी या घरात होळी रंगाची उधळण करूनच होणार. आदित्य कश्यप, मी बेट जिंकणार. काय रे, कुठे निघालास? आप्पा कुठे म्हणजे का? ऑफिसला. सांभाळून कडेकडेने जा बरं का. आप्पा तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना त्यांना? त्याला काहीतरी सांगायचं. काय? हा बरं, हरकत नाही. आठवलं की सांगा, फोन करून सांगा. निघतो मी आता. सण सण हो, सण सण. दादा सणसण तर सकाळपासून पाठीत. अरे बापरे, मग पटकन बाम लावून देऊ का? अरे बाम नको. रंग 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 रंग. हा, रंग लाव. रंग? रंग लाव म्हणजे काय आप्पा? अरे घराला रंग लावायला झालाय ना. अहो आप्पा काय बोलताय?
आत्ता सई आणि आदित्यच्या लग्नाच्या वेळेला सगळ्या घराला नवीन रंग लावलाय की नाही मग? अरे हो खरंच. आप्पा आज होळी आहे ना, तुम्हाला त्याबद्दल काहीतरी सांगायचं होतं ना? अरे हो, होळी. हा दादा गडबड सगळे दिवे लागले पाहिजे. येताना खूप सारे कंदील घेते बरं का, आणि हा राखा आणायला विसरू नकोस. आप्पा, होळीला राख्या किंवा कंदील नाही लावत, रंग लावतात. रंग आणायला सांगा ना त्यांना. अच्छा अच्छा दादा. एक मिनिट आप्पा, एक मिनिट. इकडे आता तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून जो गोळीबार चाललेला आहे ना, तो सगळा माझ्या लक्षात आलेला आहे. पण हे बघ, आज सणाचा दिवस आहे, मला घरात भांडणं नको, कळलं का? ते रंग वगैरे लावायचं काही मनात सुद्धा आणू नकोस. आपण संध्याकाळी होळी पेटून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करू, पण रंग लावायचा नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही, तेच म्हणत होतो मी. चला येतो मी. शमशेर सिंग, बेटा तुमसे ना हो पाए. कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? हे सोडून दे, पैस वगैरे जिंकणं नाही व्हायचं तुझ्याच्याने. लाजू, तू ना फक्त होळीची तयारी सुरू कर, कारण काहीही झालं तरी मी दादा मामांना रंग लावणारच. बाळा बिल्लू, तुला काही चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर ह्या ब्रह्मेंच्या घरामध्ये येत. तुझं स्वागतच करू आम्ही. पण जर का या घराचे नियम मोडलेस तर हे मास्टरजी तुझ्यावरती चिडतील, आणि माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली की काय होतं हे अजून तू बघितलेलं नाहीयेस. तेव्हा शहाण्या मुलासारखं वागायचं. होळी रे होळी. अशा रीतीने होळी झालेली आहे, तेव्हा बाहेरच्यांनी त्यांच्या घरी आणि घरातल्यांनी आपल्या घरामध्ये जाऊन कामाला लागायला हरकत नाही. कारण पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की ह्या घरामध्ये रंग खेळला जाणार नाही. चला रे. बिल्लू, तू सॅड नको होऊस. होळी अजून संपली नाहीये, होळी आत्ता सुरू झाली. आज तुला अडवलं म्हणून काय झालं? तू उद्या परत ये इथे, मग ना आपण खूप सारे रंग खेळूया. आणि उद्या दादा मामा कसे रंग खेळत नाही ते मी बघ. नक्की मुक्की. बाय बाय. हे बघ, आता ते पैस वगैरे सगळं जाऊ देत, हे तुला जमणार नाही, तुलाही माहिती. मग कशाला उगाच करतेस प्रयत्न? आदित्य, मी ठरवलंय ना, मग मी करणार. अरे होळीच्या दिवशी जर रंगच खेळले नाही तर ती कसली होळी आणि कसली धुळवळ. पण इथं प्रथाच तशी आहे ग. बदलणार. आता ही प्रथा सुद्धा बदलणार. ब्रह्म्यांच्या घरी नव्या सुनेबरोबर नवीन पद्धतीने धुळवड साजरी होणार. दादा मामा, हे घ्या. हे काय? थंडाई? थंडाई नाही नाही, हे मस्त थंड थंड दूध आहे, एकदम प्लेन वाला दूध. हे काय करताय तुम्ही? काय नाही, बघतोय ह्याच्यामध्ये दुधाच्या व्यतिरिक्त काही नाहीये ना.
बघतोय जरा. दुधा व्यतिरिक्त काय असणार आहे? ओ ओके ओके, तुम्हाला असं वाटतंय का की मी तुम्हाला भांग आणून दिली आहे? अहो दादा मामा, भांग कशी असते मला माहिती सुद्धा नाहीये, तर मी असं कसं करेन आणि का करेन? नाही, बरोबर आहे तुझं, पण तरी सुद्धा कधी कधी थंड दूध सुद्धा फुंकून पिळायला बरं असतं. दादा मामा, तुम्ही ना फार घाबरता ना छोट्या छोट्या गोष्टीला. म्हणजे आता या दुधाला घाबरलात, मगाशी रंगांना घाबरलात. घाबरत नाही मी, हा असला थिल्लर पण आवडत नाही मला. तिल्लरपणा काय आहे त्याच्यात? अख्ख्या जगाला आवडतात रंग. हो, मग चित्रा रंग बाकी त्यांनी तोंडाला कसले फासताय रंग? असंच मज्जा. मज्जा बर, आयुष्यात सगळ्या गोष्टी ना मज्जेसाठी करायच्या नसतात, आणि हा असला छछोरपणा तर अजिबात नाही. आपल्या घराची काही प्रतिष्ठा आहे, काही मान आहे, त्याला हे सगळं शोभत नाही. पण असं एक्सपिरियन्स न घेता कसं काय बोलताय ना तुम्ही? तुम्ही एकदा प्रयत्न तर करून बघा. प्रयत्न कसला? थिल्लरपणा करण्याचा? हे बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये स्वातंत्र्य काय ते तुमचं फ्रीडम वगैरे सगळं आहे, पण मी काही चौकटी आखून दिलेल्या आहेत ना, ते तुमच्या भल्यासाठीच आहे. पण हे असं चौकटीच्या आतलं फ्रीडम. नाही 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 नाही, फ्रीडम जेव्हा असत. एक मिनिट, ही चर्चा कुठच्या दिशेने चालली हे न कळलं एवढा दुधखोळा नाहीये मी. रंग चालणार नाहीत म्हणजे नाही. मगाशी तो बिल्लू होता म्हणून मी राग गिळला, पण त्याच्या जागी जर का दुसऱ्या कोणी असा आगाऊपणा केला ना, तर माझा संताप माहित नाहीये. तेव्हा ह्या घरामध्ये रंग चालणार नाही म्हणजे नाही. दार बंद करून घेणे झोपायला. तुम्हाला गाणं बोलता येतं? हो, म्हणा ना कोणतं तरी. मला गाणं आवडतं खूप, पण तुम्हाला अच्छा जी मैं हरी माहितीये गाणं? मग मुझे जान नको मेरी जान, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आई, कोणची पण गाणी मला माहित नाहीत. म्हणजे आमच्या वस्तीत असली गाणी लागतच नाहीत. इथं ना आमच्या आवडीची गाणी लागतात. बरं, काय आहे काय तुमची आवड? हे आहे आमची आवड. इथं नाच गाण्याच्या आधी प्रसाद घेण्याची प्रथा आहे. हाय प्रसाद. अय शिंदे, हा फालतूपणा इथं नाही करायचा. चला फुटायत ना. फालतूपणा? अरे, होळीच्या प्रसादाला तू फालतूपणा बोलते? मॅडम, तुम्हाला वस्तीतली होळी तुम्हाला फुल एन्जॉय करायची आहे ना? हो. हा, मग प्रसाद घेतलाच पाहिजे. घ्या. हो मॅडम, हे तुम्हाला नाही झेपणार. मला नाही झेपणार. तुमच्या सारख्याचं काम नाही हे. अहो, इथे तुमचं आमचं असं काही नसतं, सगळं आपलं असतं. पण ते पण नाही आणि काही नाही. हे बघा, मला जमणार नाही, झेपणार नाही अशी गोष्ट या जगात नाहीच आहे कुठली. मला एखादी गोष्ट जर का कोणी करायला नाही म्हणालं ना, तर ती गोष्ट मी मुद्दाम करते. काय सांगता? मग हा प्रसाद तुम्ही घेऊ नका. मी हे पिणार आहे. नाही म्हणजे नाही, तुम्ही हा प्रसाद घ्यायचा नाही. मी हो म्हंटल ना. मी सांगतो तुम्हाला, हा प्रसाद घेऊ नका. मी हे पिणार आहे. मग घ्या. ताई थांब, ताई थांब, थांबत. मस्त होता हा प्रसाद, मला खूप आवडला. हा ग्लास कोणासाठी? अहो, इथं सगळं आपलंच, म्हणजे हे सुद्धा आपलंच. घ्या. शिंदे, थँक्यू. शिंदे मॅडम थांबा. मॅडम, अहो मॅडम ऐका. ताई ऐका तर. ओ ताई, ताई. अहो विमान उडालं. काही खरं नाही मॅडम. लज्जू कुठे? कोण लज्जू? ओ ताई, लज्जू म्हणजे लाजू म्हणजे ती जी इथे मॅनेजर बनून फिरते आणि शमशेर सिंग असल्याचा म्हणते. लाज आदित्य साहेब? आदित्य नाही, लाजू एकदम ती. काय कुठं म्हणतो ते आमचे हे आणि तुमचे हे बोलतायत.
तुमचे हे आणि आमचे हे एकदम हे एकदम, पण आपण हे एकदम नाही आहोत. आपण ना एकदम ऑसम. आपण डान्स करूया. अहो ताई डान्स करूया. ताई ऐकत अहो डान्स काय बोलता? अहो ते राहू दे ताई, ते थंडी वाजते. बजाव म्युझिक वाजवा रे. ताई अहो ताई ऐका. वहिनी काय काय झालं हिला? अहो पेटले धुळीवाणी. अहो पण असं अचानक काय झालं? खूप आनंद झाला मला. अहो अहो ऐका ताई, इथं वस्तीत बायका नाही नाचत. दादा मामाने गेला. दादा मामाने गेला ना. नाही ऐक दादा मामाला घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. क्योंकि जो डर गया समजो मर गया. रोजचं नाहीये, मला कळत नाही काय. ऐक माझं काय तुम्ही रामगढ़ के वासियों, आज मैं सारी चौखट मोड़ के रहूंगी. काकू सारी पडी. अहो ताई ऐका रे तुम क्यों नहीं नाच रही? सई तू मला ते दे. सुनो, तुम्हें कुत्तों के सामने मत नाचना. सई काय चाललंय? फिर मेरे सामने तो नाच सकती हो ना. ते मला दे. देखो देखो देखो, सुनो, जब तक तुम्हारे पैर चलेंगे तब तक ये म्यूजिक चलेगा. करके आज लेकिन आज मैं जम के होली खेलूंगा, क्योंकि आज हमें होली का इनविटेशन मिला है ना मम्मी जी? कसलं इन्व्हिटेशन कोणी दिलं? सई ने. एक गोष्ट कान उघडे ठेवून सगळेजण ऐका. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, दादाच्या पोटात गुलाबाची गोळी. अहो आप्पा काय हे? अहो पोरकटपणा करायचं हे तुमचं वयही नाहीये आणि आचरटपणा करायची ही वेळही नाहीये. नाहीये, ही वेळ आहे रंग खेळायची. कळलं? म्हणूनच मी माझ्या सुनेला आणि नातवाला बोलावून घेतलं. अरे हे काय चाललंय सगळं? त्यांना समजवा कुणीतरी. आप्पा ह्या तुमच्या सुनबाई नाहीयेत आणि हा तुमचा नातूही नाहीये. आणि आपण होळीला असे रंग कधी उधळतो का घरामध्ये? दादा, आपल्या घरात नेहमी 6 रंग होते. मी, आदित्य आणि त्याचे 4 मामा. आता साईबाई आली म्हणजे 7वा रंग आला. इंद्रधनुष्य पूर्ण झालंय आणि अजून 2 रंग येणार आहेत. मग काय आनंदच आनंद. आणि जर माझ्या नात सुनेच्या साईबाईच्या रूपाने या घरात आनंद वाढणारच आहे.
तर मी तिच्या पाठीशी ठाम उभा आहे, लक्षात ठेव. दादा तू देखील चौकटीतून बाहेर पड, सोडते नियम, जरा मजा करायला शिक, रंग खायला शिक. तुला कोणी फासावर नाही चढवणार. हे मी बोलतोय अप्पा उर्फ चिंपा. क्यों? या जंगलाचा राजा, या कुटुंबातील वडीलधारी माणूस आणि कुटुंब प्रमुख या नात्याने मी ऐलान करतो की धुळवडीला आरंभ करावा. चला, नाही तर सोट्याने आणेल एकेकाला. होळी रे होळी, होळी रे होळी, होळी रे होळी. मैनू पता है तुझी कौन हो. मैनू पता है. वेलकम होम. ब्रह्मेंच्या घरात तुमचं स्वागत आहे. मिसेस गुलप्रीत प्रभाकर रम्हे रम्हे रम्हे. सही, ये तुम्हें किसने बताया? ये तुम्हारे प्यार ने बताया. मतलब इन्होंने कब, कहा, कैसे? प्रश्न नको विचारू. जा गुलप्रीत जा, जी ले अपनी जिंदगी. जा. हैप्पी होली. क्या 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 ये क्या किया आपने? मुझे बुरा न मानो जी, होली है जी, होली है. हो जी. हे देखा लाजो, मी बोललो होतं ना तुला, या घराला चौकट फोडण्याची गरज आहे. आता तू फक्त बघत राहा. आज हा शमशेर सिंग अजून एक चौकट फोडणार आहे, पर्दा फाश होणार आहे. मी तुला दाखवून देणार आहे की गुलप्रीत मावशी आणि बंधू मामांचं काहीतरी रिलेशन आहे.